कधी केलं तर ते आउटसोर्सिंग करताना त्या सेल्फ इन्व्हॉल्वमेंट ते दाखवतात, म्हणजे परत त्या गोष्टीचं आउटसोर्स करायची गरज नाही, त्या दृष्टीने ते पावलं उचलत असतात. आत्ता आम्ही जे खाद्य विकतो त्यात डॉक्टर कुलकर्णींनी या प्रकारे आम्हाला हे दिलेलं आहे, न्यूट्रिशनल दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या खाद्याची मागणी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. नवीन नवीन डीलर, नवीन नवीन फार्मर स्वतःहून फोन करून आमच्या खाद्यासाठी मागणी करत आहेत. आमचा व्यवसाय वाढतच होता, ग्राहकांची वर्दळ चालू होती आणि सगळी वर्दळ घरातून करताना थोडंसं कठीण जात होतं. म्हणूनच घराजवळ 1 जानेवारी 2012 रोजी आम्ही एक सुसज्ज ऑफिस खरेदी केलं. एक जुनी म्हण आठवली, जे चकाकतं ते सगळंच काही सोनं नसतं. पण ऍड वर्ल्ड मध्ये नेमकं ह्याचं ऑपोजिट तत्वज्ञान वापरलं जातं. कसं सांगते बघा, ह्या कवितेच्या 2 ओळी ऐकवते. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक फिरकेनात. ऐका नीट, आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो तर गिराईक फिरकेनात, आणि आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तर गिराईक पेलवेनात. आता ही म्हण काय किंवा ही कविता काय ऐकायला तशी फार उठावदार आहे खरी, पण प्रत्यक्षात परिस्थिती थोडी वेगळी आहे. कसं आहे, ग्लोबलायझेशन आणि IT क्षेत्रातल्या डेव्हलपमेंटमुळे आजचा कस्टमर, आजचा ग्राहक फार समजूतदार झालेला आहे. त्याच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि म्हणूनच त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी दर्जा आणि गुणवत्ता यांच्या बाबतीत इंटरनॅशनल स्टँडर्ड्स मेंटेन करणं ही तर काळाची गरज आहे. 2-3 वर्षाची उलाढाल पाहून HDFC बँकेने आम्हाला 50 लाखाची CC मंजूर केली आणि तेही विना सिक्युरिटी आणि अगदी अल्प दरात. ही आमच्या विश्वासाची पावती होती असं आम्हाला वाटतं. मी आणि VRK परदेश दौऱ्यावरती होतो तेव्हा VRK त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना मांडत होता आणि त्यांच्या बोलण्यात तेव्हा असं जाणवलं की VRK जमिनीवरनं डायरेक्ट आकाशामध्ये झेप घेतोय. माझा विश्वास त्यावेळेस बसत नव्हता, पण मागे वळून बघताना असं वाटतंय की अवघ्या 3 महिन्यामध्ये 1.5 कोटीचा टर्नओव्हर झाला. 2009-10 मध्ये 18 कोटी, 2010-11 मध्ये 27 कोटी, 2011-12 मध्ये 54 कोटी आणि 2012-13 मध्ये 80 कोटीचा पल्ला पार केलेला आहे. हा जर प्रगतीचा वेग लक्षात घेतला तर यावर्षी म्हणजे 2013-14 मध्ये 100 कोटीचा पल्ला निश्चितपणे गाठले जाईल, याच्यामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही आहे. ग्राहकाचं समाधान हे त्यांच्या फायद्यावरती अवलंबून असतं आणि जर हा फायदा त्यांना मिळवून द्यायचा असेल तर त्याला क्वालिटी जबाबदार असते. जर खाद्याची क्वालिटी किंवा एखाद्या प्रॉडक्टची क्वालिटी जर चांगली असेल तर आपले ग्राहक वाढत असतात आणि हे अजून ग्राहक वाढवण्यासाठी एक कोणाकडनं तरी सर्टिफिकेशन लागतं आणि ह्या जगात आजच्या घटकेला ISO ही नामांकित सर्टिफिकेशनची पद्धत अवलंबल्या जाते. ISO 9001-2008 हे सर्टिफिकेशन माझ्या टीमनं केवळ 3 महिन्यात उत्कृष्टपणे काम करून मिळवलं. अशी माझी सांगलीची टीम फारच उत्कृष्ट आहे. त्यामध्ये श्री खांडे साहेबांचा प्रदीर्घ अनुभव, शहाचं कार्यक्षमतेवरचं आणि उत्पादनावरचं कंट्रोल, हिटेचं क्वालिटी कॉन्शियसनेस, सुरेश कुमारचं कमर्शियल डिसिप्लिन, प्रसन्नाची निगोशिएशन पॉवर आणि त्यावरचा फॉलोअप, तर मनोजचं मार्केटवरचं कंट्रोल आणि यासोबत इराचं परफेक्ट अकाउंटिंग आणि शिवरिष्ट कोऑर्डिनेशन अशी टीम मला लाभलेली आहे. दर्जा आणि गुणवत्ता यासाठी आमचे डॉक्टर कुलकर्णी साहेब कायम आग्रही असतात. त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांचा तोटा होऊ नये अशा उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी सांगतात. जर क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम आला असतो आम्हाला रिजेक्ट करण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे. 3 वर्षापूर्वी कुलकर्णी साहेब भेटले आणि त्यांनी आम्हाला जो त्यांचा प्रॉडक्टचा नमुना दिला, तो नमुना आम्ही वापरायला सुरुवात केल्यापासून आमच्या पोल्ट्री व्यवसायामध्ये आम्हाला कुठलाही तोटा झाला नाही किंवा नुकसान झाले नाही. मला जाणवलेले VRK हे सेल्फ मेड, निगर्वी, संवेदनशील व कुटुंबवत्सल असे आहेत. स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी ही झेप घेतलेली आहे. त्यांची ही झेप गरुड झेप व्हावी हीच माझी सदिच्छा. VRKंनी जी भरारी मारली आहे मागच्या 4-5 वर्षात ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा प्रॉडक्टविषयी स्पेशली बोलायचं झालं तर त्यांची एक फिलॉसॉफी मला खूप आवडते. ते म्हणतात माझ्यामुळं किंवा माझ्या प्रॉडक्टमुळं जर व्हॅल्यू ॲडिशन नाही झाली तर त्याचा काय उपयोग नाही. आणि VRKंनी ज्या पद्धतीनं त्यांची कंपनी डेव्हलप केली आहे त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि
एक बेंचमार्क म्हणून ते निश्चितच नावारूपाला येतील, त्याबद्दल मला अत्यंत खात्री आहे. आनंदाने काम करणं आणि केलेल्या कामातनं आनंद मिळवणं ही डॉक्टर VRKंची वृत्ती. उद्योजकतेबरोबरच संशोधकता ही त्यांच्या अंगामध्ये भिनलेली आहे. माझ्या कंपनीचं तिसरं महत्त्वाचं उत्पादन म्हणजे लॅबोरेटरी ॲनिमल्स फीड. लॅबोरेटरी ॲनिमल्स म्हणजे ज्या ॲनिमल्सला पिंजऱ्यात टाकून त्यावरती संशोधन केलं जातं. उदाहरणार्थ उंदीर, मांजर किंवा माकड किंवा ससे. ह्या ॲनिमल्सला वेगवेगळ्या प्रकारचं आहार त्याला दिले जातात आणि हे आहार एक वेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युलेशन्स असतात. ह्या लॅबोरेटरी ॲनिमल्सना संतुलित आहार देण्याची जबाबदारी ही आमची असते. त्यामुळे याचा संतुलित आहार बनवणं हे एक इम्पॉर्टंट भाग समजून आम्ही हे खाद्य तयार करतो. यातला दुसरा प्रकार म्हणजे रिसर्च डाएट. मनुष्यासाठी जे औषधं निर्माण होतात त्याची चाचणी प्रथमतः लॅबोरेटरी ॲनिमल्सवरती केली जाते आणि ह्या लॅबोरेटरी ॲनिमल्समध्ये चाचणी करताना त्या प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे डिसऑर्डर्स किंवा डिसिजेस बनवल्या जातात. हे बनवण्यासाठी त्याच्यासाठी लागणारं खाद्य हे वेगळ्या प्रकारचं असतं. त्यामध्ये एक हायटेक फॉर्म्युलेशन्स असतात आणि हे बनवण्याचं काम VRK न्यूट्रिशन सोल्युशन आज भारतात अग्रेसर आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतात एक भली मोठी जमीन आणि त्यावर एक पोल्ट्रीचा ब्रीडिंग फार्म आणि एक आंब्याची बाग. ह्या पोल्ट्री ब्रीडिंग फार्मच्या मागचा उद्देश हा रिसर्च आहे. तसंच ह्या आंब्याच्या बागेमागचा उद्देश शेतकऱ्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट शिकवण्याचा आहे. कुक्कुटपालकाच्या समस्या आम्ही आजपर्यंत सोडत होतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची माझी जिद्द आहे आणि हौसही आहे आणि छंदही आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फायद्याचे काही मॉडेल्स आपल्याला बनवता येतात का ह्या उद्देशाने ही जागा घेतलेली आहे. आणि ह्या जागेवर बरेच सारे मॉडेल्स येत्या काही वर्षात दिसून येतील जे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ठरतील. समाजात आपण जेव्हा वावरत असतो वेगवेगळे डिसऑर्डर्स आपल्याला दिसत आहेत. ओबॅसिटी आहे, डायबेटीस आहे, ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स आहेत, तर काही ठिकाणी मालन्यूट्रिशन आपल्याला दिसते. आणि ह्या सर्वावरती आहाराद्वारे आपण काहीतरी वेगळा उपाय काढू शकू का किंवा काढू शकतो अशा प्रकारचा घेऊन रिसर्च करण्याचा आमचा उद्देश आहे. मी आणि माझी टीम VRKचे संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण करू याची मला खात्री आहे. तर ही होती डॉक्टर VRK यांची यशोगाथा. भेटू पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी एका नव्या यशस्वी व्यक्तिमत्वासह आणि बघूया त्याची उत्तुंग झेप. तोपर्यंत तुम्हाला हा आजचा आमचा VRKचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कळवायला विसरू नका. आमचा ईमेल ID आहे san49v@gmail.com.